आणि रोडावर उभारून धंदा करू लागला. पण या धंद्यामध्ये किती इन्कम आहे कोणाला माहीत नाही आहे. पण चांगली आहे, जॉबपेक्षा धंदा बिझनेस बेटर आहे. तर माझ्याकडे एवढं गर्दी असतं ना सर, कार येऊन थांबते सकाळच्या. सिटीमधनं कस्टमर येतात, सोरेगाव, सैपूल, 7 रस्ता फोन करून येतात आपल्याकडे, बाळेवरनं बी येतात. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव आनंद चंद्रकांत अंकम. प्रॉपर पत्ता काय? हे प्रॉपर पत्ता जुना विडी घरकुल, सोनाचंदी रोड, हैदराबाद रोड, सोलापूर. हे कोणता व्यवसाय आहे आपलं सर मॉर्निंग सकाळीचा नाश्ता आहे, इडली आणि बोंडा. मी ॲक्च्युली एअरटेलमध्ये जॉबला होतो, काय का? सोलापूर डिस्ट्रिक्टला TL म्हणून होतो. मग इकडनं मी तिकडे ट्रान्सफर करून घेतलो हैदराबादला. मग तिकडे काम करत मी रात्री एक जॉब करत ते शिकून इकडे आलं आहे. रात्री कोणती? म्हणजे असं एक मी हॉस्टेलमध्ये होतो, हॉस्टेलच्या खाली एक टिफिन सेंटर होतं, तिथं ते ओळख झालं आहे, तिथनं आपण स्टार्ट केलं आहे. किती रुपयामध्ये हा व्यवसाय आहे? मी स्टार्ट करायला मला 20,000 रुपये लागले तेवढंच. जॉब केलेला फील वेगळा आहे, फिलिंग वेगळा आहे, आणि बिझनेस केलेलं फिलिंग वेगळं आहे सर. बिझनेस केलेला मला फॅमिलीला टाईम देता येते, आणि जॉबला मला तेवढं टाईम देता येत नाही आहे. जॉबमध्ये तेवढं फिक्स अमाऊंट असतं, इथं मी किती कष्ट केलं तेवढं मला डबल पैसे भेटतात. घरचे निगेटिव्ह होते, पहिला एक 15 दिवस निगेटिव्ह होते, तर आता काय पूर्ण घरचे जाते ह्याच्यामध्येच आहेत. मम्मी, आई वडील सगळे निगेटिव्हमध्ये होते. आता ये मी धंदा टाकल्यापासून, हां, जॉब सोडल्यानंतर बायको बी निगेटिव्हमध्ये होते सगळे. हिशोब कसा असतो याचा? आपण प्लेट वाईज असते, एक प्लेटला 20 प्लेट आहे, 4 नाग येतात. कुठलंही घ्या, इडली घ्या, बोंडा घ्या, 4 नाग येतात कंपल्सरी. आपल्या इन्कममध्ये दर महिन्यात किती इन्कम झालं त्या हिशोबाने आपण 5% गौरक्षकले देतो. मी आणि एक कामगार असतात, कामगार. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शक, सध्या आपण सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूरमधील वेगवेगळी स्टोरी करत असतो. सध्या आपण सोलापूरमधील सोनाचंदी रोड आणि विडी घरकुल, जी की जुना विडी घरकुल आहे, त्या ठिकाणी आपण आहोत. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आहे ना, एक युवक आहेत आणि नव्यानं त्याने किती वर्ष झालं तुम्ही? 8 महिने झालं सोलापूरच्या या सोनाचंदी रोडवरती त्याने एक व्यवसाय करतात. व्यवसायाचं जर पाहिलं गेलं तर आहे ना, एक स्कूटी आहे, एक्सेल गाडी आहे, आणि याच्यावरती त्यांचा हा व्यवसाय चालतो. नक्की व्यवसाय काय आहे, कोणत्या पद्धतीने ते व्यवसाय करतात, या संदर्भात आपण त्यांच्यासोबत बेधडक चर्चा करूयात, संवाद साधूयात. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव आनंद चंद्रकांत अंकम. प्रॉपर पत्ता काय? हे प्रॉपर पत्ता जुना विडी घरकुल, सोनाचंदी रोड, हैदराबाद रोड, सोलापूर. अच्छा, याकडे जर बघितलं तर आहे ना, एक्सेल गाडी आहे. आणि काय कोणता व्यवसाय आहे आपलं सर मॉर्निंग सकाळीचा नाश्ता आहे, इडली आणि बोंडा, 2च आयटम असते आपल्याकडे. इडली आणि हे ॲक्च्युली प्रॉपर म्हणजे हैदराबादचा आयटम आहे. सगळेजण आहे ना दुकानवरती टाकतात, दुकान टाकून नाश्ता सेंटर खोलतात. आपल्याला कसं विशेष वाटतं, आपल्याला कसं सर लो बजेटमध्ये बिझनेस करायचं होतं, आणि एक म्हणजे काय म्हणतो त्याला, लो बजेटमध्ये बिझनेस करायचं होतं. आपण लो बजेटमध्ये बिझनेस स्टार्ट केलं आहे, आणि आपण एक काय म्हणतो त्याला, धर्मकार्यासाठी आपण हे स्टार्ट केलं आहे आपण. अच्छा, म्हणजे समाजसेवा, एक सेवा म्हणून आपण काम करत आहे. सेवा म्हणून प्रॉफिट याच्यात जास्त नाही सर, आपल्याला कमी आहे. आपण कस्टमरला सेवा म्हणून एक काम करत आहे आपण. या ठिकाणी जर बघितलं गेलं तर ना, आता उशीर झाला आहे, मला यायला उशीर झाला, म्हणून या ठिकाणी तुमचं सगळं जे काय संपलेलं आहे. काय किती वाजल्या? सकाळी मॉर्निंग 7 ते 12 वाजेपर्यंत असतं सर. सकाळी मॉर्निंग 7 ते 12. आता 12 वाजले. 12 वाजले, सगळे संपले सर. मी आलं. आता शिक काय कोणत्या काय किती खर्च आहे? हा एक गाडा आहे, गाडी आपण 8,000ला घेतलेला आहे. याला मॉडिफाय करायला एक 2,000, म्हणजे 10,000 रुपयाला गाडी बसलेला आपण टोटली. सुरुवात कशी झाली याची? सुरुवात मी ॲक्च्युली एअरटेलमध्ये जॉबला होतो, काय काम? सोलापूर डिस्ट्रिक्टला TL म्हणून होतो. मग इकडनं मी तिकडे ट्रान्सफर करून घेतलो हैदराबादला. मग तिकडे काम करत मी रात्री एक जॉब करत ते शिकून इकडे आलं आहे मी. रात्री कोणतं जॉब? हॉटेलमध्ये मी जॉब करत ते शिकून इकडे आलं आहे मी. आपल्याला पहिल्यापासून इच्छा आहे, म्हणजे हॉटेल लाईनमध्ये इंटरेस्टेड आहे. हॉटेलमध्ये आहे ना, वेटरचं काम केल्यानंतर असं सगळं शिकता येतं. हो बरोबर, मी वेटर म्हणूनच काम केलेलं आहे. हॉटेल म्हणूनच तुम्ही काम केलेलं आहे. तिथे किती वर्ष काम केलं? मी तिथं 3-2.5 वर्ष होतो तिथं हैदराबादला. कुठल्या हॉटेलवरती काम केलं? म्हणजे असं एक मी हॉस्टेलमध्ये होतो, हॉस्टेलच्या खाली एक टिफिन सेंटर होतं, तिथं ते ओळख झालं आहे, तिथनं आपण स्टार्ट केलं आहे. तिथं काय काय भेटत होतं? तिथं सेम इडली बोंडा, उत्तप्पा, ऑनियन बोंडा, हे सगळं सेम आयटम तिथलंच आहे. तिथलं काहीच नाही आहे. आपल्या युनिक म्हणलं बोंडा म्हणे आलम चटणी म्हणतात त्याला, अद्रक चटणी. अच्छा, या ठिकाणी काय काय भेटतं नाश्त्याला? इडली आणि बोंडा सर, साऊथ इंडियन.
स्पेशल. अच्छा, आता राहिला विषय की बाबा किती किती रुपयामध्ये हा व्यवसाय मी स्टार्ट करायला मला 20,000 रुपये लागले तेवढंच. काय का 20,000 मध्ये काय काय 20,000मध्ये हे मटेरियल आणि माझे म्हणजे मटेरियल करायचे सामान सगळे कढई वगैरे सगळे ते धरून मला 20,000 रुपये खर्च आले. आता विचार म्हटलं तर तुम्ही तिकडं हैदराबादला हो. काम करत होता, ती सोडून ह्या क्षेत्रात पडण्यामागचं कारण जॉब केलेला फील वेगळा आहे, फिलिंग वेगळा आहे आणि बिझनेस केलेलं फिलिंग वेगळं आहे सर. बिझनेस केलेला मला फॅमिलीला टाईम देता येते आणि जॉबला मला तेवढा टाईम देता येत नाही आहे. जॉबमध्ये तेवढा पैसा पण असतं, फिक्स अमाऊंट असते. फिक्स अमाऊंट असतं. इथं मी किती कष्ट केलं तेवढं मला डबल पैसे भेटतात धंद्यामध्ये. डबल इन्कम भेटतं ना आपल्याला. घरचे काय म्हणते आता? घरचे काय कसं असते की बाबा आता तुम्ही नोकरी सोडणार? घरचे निगेटिव्ह होते पहिला, एक 15 दिवस निगेटिव्ह होते तर आता काय पूर्ण घरचे तर याच्यामध्येच आहेत. अच्छा, हो. घरचे सुद्धा. मम्मी आई वडील सगळे निगेटिव्हमध्ये होते. आता ये मी धंदा job टाकल्यापासून सोडल्यानंतर. हां जॉब सोडल्यानंतर बायको बी निगेटिव्हमध्ये होते सगळे. म्हणजे म्हणजे लग्न झालं होतं तुमचं? हो लग्न झालं, एक मुलगी आहे मला. अच्छा, म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही जॉब जॉब सोडून या निर्णय घेतला आपण. आता तुम्ही जॉब करताय काय किती काय जॉबपेक्षा मला याच्यात म्हणजे हे आहे जास्त पैसे भेटतात. किती काय हिशोब कसा असतो याचा? किती आपण म्हणजे किती प्लेट वाईज असते. एक प्लेटला 20 रुपये प्लेट आहे. 4 नाग येतात. कुठल्याही घ्या, इडली घ्या, बोंडा घ्या, 4 नाग येतात. किती 20 रुपये प्लेट. 20 रुपये प्लेट. अच्छा, तिकडे जर बघितलं तर आहे ना फक्त 5 रुपयाला बोंडा एक बोंडा म्हणजे एक बोंडा एक इडली. आमच्या दुकानातील उत्पन्नामधील 5% रक्कम ही गोरक्षक आणि धर्म कार्यासाठी दिली जाईल. कार्यामध्ये दिले जातील. म्हणजे हा विषय काय आहे? हा विषय आपण सध्या आपल्याला बी इच्छा आहे गौरक्षक करण्यासाठी, पण घरचे नकार देतात. नकार असल्यामुळं आपण आपल्या हातातून काय तर हातबळ लागा म्हणून आपण 5% गौरक्षकला देतो आपण म्हणजे कसं धर्म वर्षाला कार्यासाठी. देता का? महिन्याला दर महिन्याला कंपल्सरी आपल्या इन्कममध्ये दर महिन्या किती इन्कम झाले त्या हिशोबाने आपण 5% गौरक्षकला देतो. म्हणजे तुमचं जे काय प्रॉफिट प्रॉफिटमध्ये फक्त प्रॉफिटमध्ये 5% गौरक्षकला. आता जर या ठिकाणी पाहिलं तर आहे ना सगळं मटेरियल तर संपलेलं आहे. अंदाजे हा व्यवसाय तर सोलापूरमध्ये कुठं नाही. कुठं नाही सर. आता मी विचारल्यानंतर कॉम्पिटिशन होईल असं वाटेल का तुम्हाला? कॉम्पिटिशन तर होईल सर. आता मी टाकल्यापासून घरकुलमध्ये लई जण रस्त्यावर येऊन विकायला चालू केले. पहिलं फक्त हॉटेलमध्ये. तर माझ्याकडे एवढं गर्दी असतं ना सर, कार येऊन थांबते सकाळच्या. सिटीमधनं कस्टमर येतात. सोरेगाव, सैपूल, 7 रस्ता फोन करून येतात आपल्याकडं. बाळेवरनं बी येतात. एवढं गर्दी असण्यामागचं कारण काय स्पेशल? टेस्टी सर. टेस्ट असते आपल्या. काय टेस्टमध्ये काय आहे आणि अद्रक चटणी आणि ते बोंडा आणि बोंडा ऑनियन बोंडा. सगळं घरात तयार आहे. नाही ते समोरच तयार करतो आपण. समोर बट्टी असते तिथं बट्टीमध्ये कोण तयार कोण करतं तुम्ही? मी स्वतः तयार करतो. नंतर आमची आई येते, आई बी करते. आता सध्या या गाड्यावरती बघितलं तर आहे ना तुम्ही आता स्टँड आहे गाडा Stand एकाच ठिकाणी. आधी फिरून येतो फिरून काय नाही, पहिल्यापासून इथंच आपण 8 महिन्यापासून इथं स्टार्ट केलं आहे. इथंच आणायचं इथंच करायचं. पहिल्या घरातून बनवून इकडे आपण विकत होतो. मग थोडं आता थंडी वाढल्यामुळं ना आम्ही समोर तयार करून इथे विकतो. आता इथं गाडी आणून लावतो काय ह्या जागेचं भाड्याचे काय देतो? भाडं काय नाही सर इथं. ही काय जागा तुमचं? जागा नाही दुसऱ्यांचं आहे. भाडं काय नाही. आपण सगळं साफसफाई वगैरे करून देतो. अच्छा, बरं एखाद्याला आहे ना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी काय करावं लागेल? काय नाही सर, मनात इच्छा पाहिजे व्यवसाय करण्यासाठी. आत्ताचे लोक कसं माहिती आहे का सर, रोडावर उभारलं म्हणलं तर म्हणजे समोरचा माणूस काढून टाकतं आहे. हे नाही, रोडावर उभारून धंदा करू लागला आहे. पण या धंद्यामध्ये किती इन्कम आहे कोणाला माहीत नाही आहे. पण चांगली आहे. जॉबपेक्षा धंदा बिझनेस बेटर आहे. अंदाज किती प्लेट जाते त्याचा? रोज जाते सर 350-400 प्लेट जाते. 400 प्लेट. एका प्लेटमध्ये काय खर्च येतो? एका प्लेटच्या मागं आपल्याला सर 10 रुपये आपला इन्कम भेटते. सगळं काम म्हणजे कामगारचे सगळं धरून म्हणजे 12 रुपये प्लेटनी आपल्याला 8 रुपये भेटतात एका प्लेटच्या मागे. असं 350 प्लेट आहे बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी चाललंय. बिझनेस जॉबपेक्षा बिझनेस नोकरीपेक्षा कित्येक पट्टीनं बरं बरं असं आहे. वाटतंय. फॅमिलीला टाईम देता येतं. आपण एक सेवक म्हणून सेवा बी करू शकतो. कस्टमर कस्टमरची सेवा बी करू शकतो आपण. तर दर्शक आणि हे जुगाड कसं काय, हे डोक्यात कसं काय आलं? हे जुगाड सेम साऊथ इंडियनचं आहे. साऊथ इंडियन हैदराबादमध्ये सेम सिस्टीम अशीच आहे. ही आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही आहे कुठं नाही. मी तिथं बघून सगळं तयार करून इकडे केलं आहे आपण. अच्छा, हे पदार्थ सगळं तिकडचंच आहे. महाराष्ट्र- सिस्टीम सगळं तिकडची सिस्टीम आहे. इकडची काहीच नाही आहे. सेम तिकडं कसं चालतो छत्री बित्री सेम तसंच असतं सेम. घेतलं की किती हजारपासून सुरुवात केली तुम्ही? 20,000.
20,000पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. जवळपास 8-9 महिने झालं या ठिकाणी ते जे ॲक्सेल गाडी आहे ते लावतात. टी व्ही एस म्हणते ते गाडी या ठिकाणी लावतात आणि फक्त 2 पदार्थ या ठिकाणी भेटतात. खूप उशीर झाला या ठिकाणी यायला, ते सगळं बंद करण्याच्या वेळी मी आलो, नाहीतर तुम्हाला गर्दीसुद्धा या ठिकाणी पाहायला भेटली असते. ते सांगतात की बाबा 350 प्लेट हे दिवसाला जातात, एका प्लेटमधून 8 रुपये जे काय आहे ते राहतं. अशाच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण व्हिडिओ करत असतो आणि जनतेसमोर आहे ना, नोकरीपेक्षा व्यवसाय बरं असं म्हणत असतात आणि तेच मी तुम्हाला प्रत्यक्षात बाबा खरंच नोकरीमध्ये किती भेटतं आणि व्यवसायामध्ये किती भेटतं आणि संघर्षातून आपल्याला व्यवसाय कसा उभा करता येतो हे दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो. बेधडक चर्चेसोबत मी दत्तात्रय संगपाळ. धन्यवाद.